मिरज तालुक्यातील आरग येथील प्रसिद्ध असलेल्या श्री पद्मावती मंदिरात चोरट्यांनी मूर्तीवरील अंदाजे 15 ते 18 तोळे सोने आणि 1.5 किलो चांदी असा एकूण 3,42,500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। एकटा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। मिरज ग्रामीण पोलिसात शीतल उपाध्ये यांनी फिर्याद दिली असून चोरीचा गुन्हा नोंद झालाय। पोलीस तपास करत आहेत। या चोरीच्या घटनेने मिरज ग्रामीण भागात घबराट पसरली आहे। आरगमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्रीपाद पद्मावती मंदिर असून या मंदिरात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भाविकांची वर्दळ असते। मुख्य चौकात हे मंदिर आहे। सायंकाळी पुजारी मंदिराचा दरवाजा बंद करून गेले। सकाळी मंदिरातील पूजा करण्यासाठी आले असता त्यांना मंदिरातील मूर्तीच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने वस्तू गायब झाल्याचं दिसलं। शीतल उपाध्ये यांनी गावातील प्रमुखांना तसेच पोलिसांना याची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी येऊन मंदिरातील परिसराची पाहणी केली। मंदिराचा पुढील दरवाजा बंद असताना मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील दरवाजा उघडा होता। चोरटा त्या दरवाजातून आत जाऊन मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा कटावणीने कटवून मूर्तीच्या अंगावरील अंदाजे 15 ते 18 तोळे दागिने तसेच 1.5 किलो चांदीचे दागिने असा एकूण 3,42,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकीत कर्जासाठी ताब्यात असलेल्या महांकाली आणि मानगंगा या 2 साखर कारखान्यांसह 6 संस्थांकडे 264 कोटी रुपयांहून अधिक वसुलीसाठी बँक प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। थकबाकी वसुलीसाठी रिझर्व्ह बँकेचा दबाव आहे। बँकेने थकीत कर्जासाठी मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर 7 वर्षाच्या आत संपूर्ण थकबाकी वसूल होणं नियमानुसार बंधनकारक आहे। अद्याप 2 वर्षे बाकी आहेत, तरीही 2 वर्ष अगोदर या संस्थांवर वसुलीसाठी विक्रीचा कायदेशीर मार्ग काढण्यात आलाय। जिल्हा बँकेकडून शेतीसह बिगर शेती संस्थांना कर्ज पुरवठा करण्यात येतो। शेती कर्जाची नियमित वसुली होत असली तरी सहकारी संस्थांची कर्जे मोठ्या प्रमाणात थकीत आहेत। जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलेल्या काही सहकारी संस्था अडचणीत आल्याने बंद पडल्या। त्यांच्याकडील थकीत कर्ज वसुलीपोटी बँकेने संस्था सिक्युरिटायझेशन ऍक्ट अंतर्गत ताब्यात घेतल्या होत्या। त्यानंतर त्यांचा निलाव काढण्यात आला, मात्र त्या संस्थांच्या खरेदीसाठी प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे बँकेचा एनपीए कमी करण्यासाठी काही संस्था जिल्हा बँकेने खरेदी केल्यात, तर काही संस्थांचा ताबा बँकेकडे आहे। जिल्हा बँक गेल्या 3 वर्षांपासून थकबाकी वसुलीसाठी विविध मार्गाने प्रयत्न करत आहे। थकीत कर्जासाठी महांकाली साखर कारखाना कवठेमहांकाळ, मानगंगा साखर कारखाना आटपाडी या 2 कारखान्यांसह डिवाइन फूड्स, प्रतिबिंब, विजयालक्ष्मी शेतकरी विणकर सोसायटी या 4 सूतगिरण्यांकडे 264 कोटी रुपये थकबाकी आहेत। त्यातील बहुतांश संस्था राजकीय लोकांशी संबंधित आहेत। मार्च एंडपूर्वी एनपीए कमी करण्यासाठी बँकेने वसुलीसाठी आराखडा तयार केलाय। बँकेच्या ताब्यात असलेल्या 2 कारखान्यांसह सहकारी संस्थांची विक्री करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधण्यात येत आहेत। त्यामुळे या संस्थांची विक्री होणार का याकडे आता लक्ष लागले। बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांना प्रवेश देण्यासाठी शाळा नोंदणीची 4 जानेवारीची मुदत संपली आहे। जिल्ह्यात 217 शाळांची नोंदणी झाली आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा 16 शाळांची घट झाली आहे। शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 साठी आरटीएच्या 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशपात्र शाळांची पडताळणी 18 डिसेंबर पासून सुरू करण्यात आली। नोंदणीसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र शैक्षणिक संस्थांनी नोंदणीत उदासीनता दाखवली, त्यामुळे 4 जानेवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती। दिलेल्या मुदतीमध्ये जिल्ह्यात यंदा 217 शाळांची नोंदणी झाली आहे। त्या शाळेमध्ये 25% याप्रमाणे जागा राखीव असणार आहे। मागील शैक्षणिक वर्षात नोंदणी केलेल्या शाळांची संख्या 233 इतकी होती। पुढील शैक्षणिक वर्षासाठी अवघ्या 217 शाळांची नोंदणी झाली आहे। त्यामुळे यंदा आरटीईसाठी शाळांची संख्या घटल्याचं स्पष्ट झालंय। पुढील काही दिवसात विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले जाणार आहेत। त्यानंतर लॉटरी काढून प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे। वाळवा नवेखेड शिवरस्ता सळी भागातील 10 ते 12 एकर आडसाली ऊस पीक आगीत जळाले। अज्ञातांनी पेटवून दिला असल्याचा अंदाज व्यक्त होतोय। अंदाजे 10 ते 12 एकर ऊस पिकाबरोबर ठिबक सिंचनाच्या पाईप देखील जळून खाक झाल्या। यावेळी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या आणि इस्लामपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, परंतु 5 ते 6 एकर ऊस आगीपासून वाचवणं शक्य झालं। यामध्ये प्रतिभा शिवाजी जाधव, पंढरीनाथ शंकर जाधव, भागवत शिवाजी जाधव, महावीर जिनाप्पा वठारे, वसंत बाबूराव शमनाडे, उज्ज्वला शिखरजी शमनाडे, मोहन बापू चौगुले, श्रीकांत बाबूराव शमनाडे आदींचा 10 ते 12 एकर ऊस पिकाचं नुकसान झालंय।
मिरज तालुक्यातील बुधगाव येथे भरधाव वेगात ट्रक चालवून दुचाकीला धडक देऊन अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकास 2 वर्षाच्या कैदेची शिक्षा तसेच 3,500 रुपयांचा दंड न्यायालयाने केलाय. नाथाप्पा रामाप्पा कांबळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या अपघातात भार्गवी रमेश कुंभार या मुलीचा मृत्यू झाला होता. दिनांक 5 ऑगस्ट 2017 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बुधगाव येथील साईदत्त शॉपिंग सेंटर समोर आरोपी नाथाप्पा रामाप्पा कांबळे याने त्याच्या ताब्यातील अशोक लेलन ट्रक हा भरधाव वेगात चालवून समोरून चाललेल्या ॲक्टिवा दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या दुचाकीवर मागे बसलेली मुलगी भार्गवी रमेश कुंभार ही अपघातात गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू पावली होती. सदर गुन्ह्याचा तपास यातील तत्कालीन तपासी अंमलदार गुंडा पवार यांनी केला. सर्व पुरावे उपलब्ध करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केलं. न्यायालयामध्ये सदर गुन्हा JMFC दुसरे न्यायालय येथे सरकारी अभियोक्ता श्री SM पखाली, श्री मुजावर, श्रीमती दीप्ती पाटील यांच्याकडून चालवून गुन्ह्यातील सर्व साक्षीदार पंच फितूर न होता न्यायालयाने यातील आरोपी नाथाप्पा कांबळे याला शिक्षा देत 2 वर्ष साधा कारावास आणि 3,500 रुपयांचा दंड केलाय. सदर न्यायालयामध्ये सरकारी अभियोक्ता SM पखाली, श्रीमती दीप्ती पाटील यांनी काम चालवून कोर्ट अंमलदार विशाखा दीपक पाटील, संगीता खंडू मुंढे यांनी काम पाहिले. महापालिका क्षेत्रात भाडे मूल्यावर आधारित घरपट्टीबाबत येत्या 8 दिवसात निर्णय घेऊ अशी ग्वाही आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली. तर मोकळी जागा आणि पार्किंगबाबत शासकीय आणि महापालिका अधिनियमानुसार घरपट्टी आकारणी केली असल्याचा खुलासा देखील त्यांनी केलाय. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना भरमसाठ घरपट्टीच्या नोटीसा आल्या आहेत. या विरोधी स्थापन केलेल्या अन्यायकारक घरपट्टी विरोधी कृती समितीने गुरुवारी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली. पद्माकर जगदाळे, सतीश साखळकर, विष्णू माने, हनुमंत पवार, महेश खराडे, उमेश देशमुख, विश्वजित पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना मागण्यांचं निवेदन दिलं. यावेळी ही बैठक झाली आहे. महापालिका क्षेत्रातील घरपट्टीधारकांना बिलाच्या नोटिसा दिल्यात. मात्र जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत घरपट्टी वाढीबाबत निर्णय घेणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तर कुपवाड नागरिकांना घरपट्टीच्या बिलात ड्रेनेज कर लागू केला असल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली. यावर आयुक्त गुप्ता म्हणाले, ड्रेनेज योजना मंजूर करतानाच राज्य सरकारने जलनिस्सारण कर लावण्याची अट घातली होती. त्यानुसार कर लागू केलाय. 8 ते 10 दिवसात त्याबाबत सूचना आणि हरकती माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून घेण्यात येणार आहे. मिरज आणि कुपवाड MIDC आणि सांगलीतील औद्योगिक वसाहतीबाबत स्टार्टअप योजनेअंतर्गत राज्य सरकारने नियोजन चालू केले. त्याचा आदेश आणि अन्य पद्धतीने उद्योजकांना कोणत्या पद्धतीने मदत करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यांना प्रवेश देण्यासाठी शाळा नोंदणीची 4 जानेवारीची मुदत संपली आहे. जिल्ह्यात 217 शाळांची नोंदणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 16 शाळांची घट झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 साठी RTAच्या 25% राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशपात्र शाळांची पडताळणी 18 डिसेंबर पासून सुरू करण्यात आली. नोंदणीसाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र शैक्षणिक संस्थांनी नोंदणीत उदासीनता दाखवली, त्यामुळे 4 जानेवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. दिलेल्या मुदतीमध्ये जिल्ह्यात यंदा 217 शाळांची नोंदणी झाली आहे. त्या शाळेमध्ये 25% याप्रमाणे जागा राखीव असणार आहे. मागील शैक्षणिक वर्षात नोंदणी केलेल्या शाळांची संख्या 233 इतकी होती. पुढील शैक्षणिक वर्षासाठी अवघ्या 217 शाळांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे यंदा RTE साठी शाळांची संख्या घटल्याचं स्पष्ट झालंय. पुढील काही दिवसात विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले जाणार आहेत. त्यानंतर लॉटरी काढून प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे. जत तालुक्यातील गुड्डापूर येथे वाळूची अवैध विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणारा डंपर संख अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास आणि त्यांच्या पथकाने पाठलाग करून कारवाई केली आहे. संख अप्पर तहसीलदार कार्यालय आवारात डंपर लावून पंचनामा करण्यात आला. गुड्डापूरमधून पिवळ्या रंगाचा 10 चाकी डंपरमधून वाळू गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक सुरू होती. वाळू घेऊन जात असल्याची माहिती अप्पर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास यांच्या पथकाला मिळाली. तात्काळ पथकाने पाठलाग करून डंपर गुड्डापूर येथे पकडलाय. डंपर बाळेश निंगाप्पा कांबळे यांच्या मालकीचा आहे. चालक प्रशांत भीमांना कोळी यांनी गौण खनिज वाळूची विक्री कोळगिरी येथे घेऊन जाणार असल्याचे सांगितले. अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणून दुपारी 1:30 वाजता हा पंचनामा करण्यात आला. डंपरमधून वाळू अथनी येथून आणली होती. 10 ते 12 ब्रास वाळूचा डंपर विक्रीसाठी गुड्डापूर येथे जात असल्याचे अप्पर तहसीलदार यांना आढळून आला.
सदरची कारवाई अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास, मंडळ अधिकारी MV खोत, SS जाधव, गुड्डापूर ग्राम महसूल अधिकारी SM स्वामी, महावीर धनवे यांच्या पथकाने केली आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत बंद आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनामध्ये सांगली जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय. संतोष देशमुख हत्येतील फरार असणाऱ्या आरोपींना अटक करावी, त्याचबरोबर त्यांच्यावर कडक कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आजचा हे ग्रामपंचायत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं असून सांगली जिल्ह्यातील जवळपास 750हून अधिक ग्रामपंचायत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेत. ग्रामपंचायतमध्ये कामकाज आज दिवसभर बंद ठेवून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यात येतोय.